खम्मा गणिसा. हॅलो एव्हरीवन, मी सुप्रिया स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. ट्रॅव्हल अँड फूडचे व्हिडिओ घेऊन मी एव्हरी वीकेंड येत असते. सो रिसेंटली मी उदयपूर सिटी एक्सप्लोर केली. या टूरमध्ये आलेले एक्सपिरियन्स, केलेली मज्जा हे सगळे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा. डे 1 ची सुरुवात ही आम्ही सिटी पॅलेस पासून केली. मॉर्निंगला मस्त रेडी होऊन आम्ही निघालो सिटी पॅलेस एक्सप्लोर करायला. या पॅलेसचे एंट्री तिकीट 2 टाईपचे आहेत. फर्स्ट टाईप म्हणजे 300 रुपये पर पर्सन, ज्यामध्ये पॅलेस तुम्हाला आतून एक्सप्लोर करायला मिळतो, आणि दुसरा म्हणजे 30 रुपये पर पर्सन, ज्यामध्ये पॅलेस तुम्ही फक्त कॉम्प्लेक्स मधूनच पाहू शकता. अरावली हिल्स मध्ये वसलेले हे सिटी पॅलेस उदयपूरची शान आहे. त्यामुळे 1.5 ते 2 तास हा पॅलेस एक्सप्लोर करायला लागतात. महाराज उदयसिंग यांनी 1959 रोजी हा पॅलेस बनवला. या पॅलेसची कंप्लीट रचना होण्यासाठी तब्बल 300 वर्ष लागली. त्यामुळे या पॅलेसमध्ये वेगवेगळ्या राजांच्या विविधतेची छाप दिसून येते. तुम्हाला जर पॅलेसची हिस्ट्री समजून घ्यायची असेल तर तुम्ही गाईड हायर करू शकता. शाही परिवारातले सदस्य अजूनही पॅलेसच्या एका पार्ट मध्ये राहतात, आणि बाकी पार्ट हा सगळ्यांसाठी खुला आहे. दुपारच्या उन्हात आराम मिळतो तो नारळ पाण्यानेच. पॅलेसच्या बाहेर छोटे छोटे स्टॉल आहेत, जिथे तुम्ही वेगवेगळे पेय पिऊ शकता. सिटी पॅलेस एक्सप्लोर करून झाल्यावर आम्ही आलो लेक फीचरला बोट राईड एक्सपिरियन्स करायला. उदयपूर ट्रिप ही इनकम्प्लीट आहे विदाउट दिस बोट राईड. चलो आगे. डे 2 ची सुरुवात ही सहेली की गाडी पासून केली. सहेली की गाडी हे एक गार्डन आहे, जे महाराज संग्राम सिंग यांनी आपल्या राणीसाठी बनवलं होतं. हे गार्डन इंडियाचं वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल गार्डन आहे. एंट्री करताच एक वेलकम फाउंटन आहे. असं म्हटलं जातं की महाराणी गार्डन मध्ये एंट्री करताच क्लॅप करायचा, तेव्हा हे फाउंटन त्यांचं वेलकम करायचं. दिवसाच्या शेवटी राजस्थानची फेमस स्वीट घेऊन आम्ही आलो थाली टेस्ट करायला. तुम्ही बघू शकता या थालीमध्ये ऑलमोस्ट 19 पदार्थ आहेत. राजस्थानची ही ऑथेंटिक थाली खाऊन मला खूप मजा आली. हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.